हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे पौष्टिक असे थालीपीठ भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत। बरेचसे कडधान्य किंवा बऱ्याचशा डाळी हे घरातले खायला तयार नसतात, मग त्यापासून जर काही खमंग असा पदार्थ बनवला तर मात्र सर्वजण अगदी आवडीने खातील। आज आपण इथे 18 प्रकारचं साहित्य एकत्र करून भाजणी बनवतोय। यामध्ये डाळी आणि कडधान्यांचा किंवा मसाल्यांचा देखील समावेश आहे। अत्यंत पौष्टिक अशी भाजणी ही बनवून तयार होणार आहे आणि त्यापासून थालीपीठ कसं बनवायचं हे देखील आपण पाहतोय। त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे। इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। आज आपण इथे एकाच वाटीचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य घेणार आहोत। 1 किलोची भाजणी बनवण्यासाठी इथे आपण सर्व जिन्नस घेणार आहोत। यासाठी मी इथे पाव किलो म्हणजे जवळजवळ या वाटीने 1.5 वाटी एवढी ज्वारी इथे घेतलेली आहे। ज्वारी आपल्याला थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आहे, त्यामुळे आपले थालीपीठ एकदम खुसखुशीत असे बनून तयार होणार आहेत। त्याच वाटीने मी इथे 1 वाटी एवढी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळीऐवजी आपण 1 वाटी हरभरे सुद्धा घेऊ शकतो। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी एवढी नाचणी मी इथे घेतलेली आहे। नाचणीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात, त्यामुळे 1 वाटी नाचणी आपल्याला इथे घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 वाटी गहू मी इथे घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी एवढे तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तुम्ही जर डाएट करत असाल किंवा मग तुम्ही भात खात नसाल तर तांदूळ नाही घेतले तरी चालतील। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी एवढी बाजरी मी इथे घेतलेली आहे। आता पावसाळा आहे म्हणून मी इथे बाजरी घेतली आहे। बाजरी ही उष्ण असते, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जर आपण भाजणी बनवत असू तर मग बाजरी नाही घेतली तरी चालेल। आपल्या भाजणीला छान चिकटपणा यावा, त्याचबरोबर ही भाजणी एकदम खमंग व्हावी यासाठी यामध्ये पाव वाटी एवढी उडीद डाळ आपण इथे टाकलेली आहे। उडीद डाळीऐवजी आपण अख्खे उडीद वापरले तरी चालतील। त्यानंतर पाव वाटी एवढी मूग डाळ आपण इथे टाकलेली आहे। त्याचबरोबर पाव वाटी एवढी तूर डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही तूर डाळ स्किप केली तरी चालेल। यानंतर पाव वाटी एवढी मसूर डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे। मसूर डाळ ही अत्यंत पौष्टिक असते, त्यामुळे मसूर डाळ ही जरूर घालावी। त्यानंतर आपली थालीपीठ भाजणी ही छान चिकट व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढे साबुदाणे टाकायचे आहेत। त्याचबरोबर ही भाजणी एकदम खुसखुशीत आणि आपले थालीपीठ हे एकदम हलके फुलके तयार व्हावे यासाठी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढे पोहे टाकायचे आहेत। जे पोहे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा एवढे मेथीदाणे यामध्ये टाकायचे आहेत। त्याचबरोबर पाव वाटी एवढे धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। धण्यामुळे आपली थालीपीठ भाजणी ही एकदम खमंग अशी बनून तयार होते। त्याचबरोबर 8 ते 10 मिरे आपण इथे टाकलेले आहेत। त्याचबरोबर 2 चमचे ओवा आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर 2 चमचे एवढे जिरे आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि 2 चमचे बडीशेप आपण इथे टाकलेले आहे। हे सर्व साहित्य या ताटात घेण्यापूर्वी आपण ते आधीच निवडून आणि एका कपड्यावर ठेवून छान पुसून असं घेतलेलं आहे। ही थालीपीठ भाजणी आपण कोणत्या ऋतूमध्ये बनवतोय यावरती याचं प्रमाण हे अवलंबून आहे। आपण जर थंडीमध्ये बनवत असू तर मग बाजरी जास्त प्रमाणात घेतली तरी चालेल। आपल्याकडे जे साहित्य त्यावेळी अवेलेबल असेल किंवा मग महिन्याच्या शेवटी आपला किराणा संपत आलेला असतो, त्यावेळी आपल्याकडं ज्या डाळी किंवा जे कडधान्य शिल्लक राहिलेलं असेल ते वापरून आपण अशी थालीपीठ भाजणी बनवली तरी चालेल। ही भाजणी बनवण्यासाठी याचं पर्टिक्युलर असं काही प्रमाण नाही, आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याकडे जे पदार्थ शिल्लक आहेत त्यानुसार सुद्धा आपण ही थालीपीठ भाजणी बनवू शकतो। आता हे सर्व जिन्नस आपण असे एकत्र करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे कढईमध्ये छान भाजून घ्यायचे आहेत। इथे मी एक जाडबुडाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि मंद आचेवरती याला आपल्याला सतत असं हलवत हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे। आपल्याला जर हवं असेल तर प्रत्येक जिन्नस आपण एक घेऊन सुद्धा हे भाजू शकतो।
शकतो, पण मी इथे 1 किलोची भाजणी बनवते, त्यामुळे हे सर्व जिन्नस मी एकत्र करून भाजून घेणार आहे। आपल्याला जेव्हा वाटेल की याच्यातील धान्य हे फुलू लागलेलं आहे, त्यावेळी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि याचा मंद असा छान वास येतो, तेव्हा ओळखायचं की हे भाजून झालेलं आहे। याला जास्त करपू द्यायचं नाही, नाहीतर मग आपली थालीपीठ भाजणी ही करपट होऊ शकते, त्यामुळे त्यापासून बनणारे थालीपीठ सुद्धा करपट होऊ शकतात। त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन याला सतत असं हलवत मंद आचेवरती याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। इथे आपण सर्व जिन्नस छान असे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर थंड झाल्यानंतर हे आपल्याला चक्कीवरून जाडसर असं दळून आणायचं आहे। ही भाजणी मी घरी घरघंटीवरती दळणार आहे। जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही त्यावरती 2 नंबरची चाळणी लावून बाजरीचा मोड ऑन करून त्यावरती सुद्धा दळू शकता। हे लक्षात ठेवायचं आहे, ही भाजणी आपल्याला थोडीशी जाडसरच दळून आणायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपली ही थालीपीठ भाजणी आपण छान अशी दळून आणलेली आहे आणि 1 किलोच्या प्रमाणात थालीपीठ भाजणी आपली तयार आहे। या पद्धतीने आपल्याला जाडसरच ही भाजणी दळून आणायची आहे, जेणेकरून आपले थालीपीठ हे एकदम छान असे बनून तयार होतील। ही थालीपीठ भाजणी वापरून आपण थालीपीठ तर बनवू शकतो, याशिवाय याचे आपण धिरडे बनवू शकतो किंवा मग डोसासुद्धा बनवू शकतो। अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण ही थालीपीठ भाजणी बनवू शकतो। आता आपण यापासून थालीपीठ कसं बनवायचं ते पाहतोय। यासाठी आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी लसूण पाकळ्या, मिरच्या आणि कोथिंबीर घेतले। थोडं जास्तच प्रमाणात मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहे। असं हिरव्या मिरचीचं वाटण जर आपल्याकडे बनवलेलं असेल तर आयत्या वेळी यापासून आपण थालीपीठं पटकन बनवू शकतो। तर इथे मी ज्या जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या घेतलेत आणि देठासह कोथिंबीर घेतले, त्याचबरोबर लसूण पाकळ्या घेतलेत। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे हिरव्या मिरचीचं वाटण आपण पिठलं बनवताना सुद्धा वापरू शकतो किंवा मग आळूवडी बनवताना सुद्धा वापरू शकतो। अशाच प्रकारचं वाटण मी इथे बनवलेलं आहे। तर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला हे भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्येच ठेवायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं तर, कारण आपण याला मिरच्या वगैरे भाजून घेतलेल्या नाहीत, त्यामुळे ते बाहेर जास्त दिवस टिकणार नाही। त्यामुळे या डब्यात भरून आपल्याला हे वाटण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आठवड्यातून एकदा जरी आपण असं वाटण बनवून घेतलं तर मग आठवड्यामध्ये बरेचसे पदार्थ जे हिरव्या मिरचीपासून आपण बनवतो ते बनवू शकतो। तर इथे माझं हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे आणि इथे आपली थालीपीठ भाजणी सुद्धा तयार आहे। आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। यासाठी अंदाजाने आपल्याला जेवढी थालीपीठ बनवायची आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे। हे पीठ चाळण्याची सुद्धा काही गरज नाही आणि कारण त्यामध्ये आपण बरेचसे मसाले सुद्धा घातलेले आहेत आणि आपल्याला जाडसरच पीठ हवं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, त्याचबरोबर थोडंसं लाल मिरची पावडर मी इथे टाकले आणि तीळ टाकायचे आहेत। तीळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। त्यानंतर ओवा हातावरती घेऊन क्रश करून तो सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे। आपण भाजणीमध्ये ऑलरेडी हे सर्व टाकलेलं आहे, पण याची चव अजूनच वाढावी यासाठी मी इथे ओवा सुद्धा टाकलेला आहे। जे हिरव्या मिरचीचं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते वाटण आपल्या चवीनुसार टाकायचं। त्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो आणि बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकले आणि छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आपलं जे नॉर्मल साधं पाणी असतं ते पाणी वापरून थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। ते आपण पीठ मळताना यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे। एरवी सुद्धा तुम्हाला जर थालीपीठ बनवायचे असतील आणि मुलं बऱ्याचशा भाज्या खात नाहीत असं वाटत असेल तर इतर ज्या पालेभाज्या असतात त्या सुद्धा आपण बारीक कट करून यामध्ये टाकू शकतो किंवा मग कोबी टाकू शकतो, कांद्याची पात सुद्धा टाकू शकतो। तर इथे मी थोडंसं घट्टसरच असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर थोडं तिखट कमी होतं, त्यामुळे मी यामध्ये अजून थोडंसं हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे। इथे या पद्धतीने आपल्याला थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं आहे। 5 मिनिटासाठी हे पीठ मुरत आपल्याला थोडं बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, त्याचबरोबर एक सुती कपडा घ्यायचा आणि आपल्याला थालीपीठ बनवताना यावरती लावण्यासाठी तूप, तेल किंवा बटर जे काही हवं आहे ते घ्यायचं आहे। आता आपण इथे पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती ओला कपडा आहे तो अंथरून घ्यायचा आहे। शक्यतो कॉटनचा कपडाच वापरायचा आहे। आणि त्यानंतर इथे आपण तवा सुद्धा गरम करत ठेवलेला आहे।
आता आपण थालीपीठ थापायला घेतोय। याआधी तुम्ही पूर्वी कधी थालीपीठ बनवलं नसेल तर अगदी छोटं थालीपीठ तुम्ही पहिल्यांदा बनवू शकता आणि जेव्हा अगदी परफेक्ट थालीपीठ यायला लागेल तेव्हा मग मोठं थालीपीठ बनवलं तरी सुद्धा चालेल। आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर या थालीपीठाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। वरून पाणी लावल्यानंतर याला एकदा पलटी करून घ्यायचं आणि नंतर हाताने याला असं थापून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे जसं आपल्याला छोटं किंवा मोठं बनवायचं आहे तेवढं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि याला असं होल करून घ्यायचं आहे। तवा पण आपला छान गरम झालेला आहे आणि याच्यावरती मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला तव्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे। रुमाल उचलायचा आणि डायरेक्ट तो असा तव्यामध्ये टाकायचा, नंतर रुमाल काढून घ्यायचा। ते जे आपण थालीपीठाला होल करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं। यानंतर त्याच पद्धतीने आपण दुसरं थालीपीठ बनवतोय। प्रत्येक वेळी थालीपीठ थापताना हा रुमाल आपल्याला पाण्यातून धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावरती थालीपीठ थापायचं आहे। आणि इथे आपलं अर्ध थालीपीठ थापून झालेलं आहे, तोपर्यंत इथे तव्यात टाकलेलं थालीपीठ सुद्धा आपलं छान एका बाजूनी पचलं गेलेलं आहे। आणि थालीपीठ जेव्हा आपण तव्यामध्ये टाकतो तेव्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं, कारण मग वरची बाजू कोरडी पडणार नाही। दोन्ही बाजूला तेल, तूप किंवा बटर जे काही लावायचं आहे ते लावायचं आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। तोपर्यंत इथे आपलं दुसरं थालीपीठ सुद्धा थापून तयार आहे आणि तव्यावरती आपल्याला परत एकदा तेल, तूप किंवा बटर टाकायचं आहे आणि त्यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळी थालीपीठ बनवताना तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। इथे जे होल बनवलेले आहेत त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं। तर याच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत। इथे आपले सर्व थालीपीठ बनवून तयार आहेत। एका प्लेटमध्ये मी तुम्हाला ते वाढून दाखवते। मस्त गरमागरम थालीपीठ आणि त्याच्यावरती बटर किंवा मग तुम्ही घरी बनवलेलं लोणी सुद्धा ठेवू शकता। त्यासोबत दही आणि मिरच्या आणि जर ठेचा असेल तर अगदी उत्तमच। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या पावसाळ्यात मुलांच्या डब्यासाठी किंवा मग नाश्त्यासाठी भाजणीचे थालीपीठ आणि थालीपीठाची भाजणी नक्की बनवून पहा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।